श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण मेष राशीला डिसेंबर हा संपूर्ण महिना कसा जाणार आहे याबाबत माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम या महिन्यामध्ये जे काही सण उत्सव आलेले आहेत त्या उत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत आणि याच महिन्यामध्ये दत्त जयंती हा उत्सव येत आहे। तर सगळ्यांना दत्त जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते। राशीपत्रिकेप्रमाणे माहिती घेताना सर्वप्रथम आपण तुमच्या व्यक्तिगत जीवनाचा प्रवास कसा राहणार आहे, या महिन्याभरामध्ये तुमच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडू शकतात याबद्दल माहिती सर्वप्रथम घेऊयात। लग्नस्थानावरून ही माहिती घेतली जाते। स्थानाचे अधिपती मंगळदेव हे अष्टम स्थानामध्ये रवियुक्त आहेत। या महिन्यात तुमच्या जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल घडणार आहे, तो म्हणजे धाडसी वृत्ती वाढणार आहे। त्या गोष्टीमध्ये एकाग्रता खूप महत्त्वाची असते कोणतेही काम करताना, आणि ती तुमच्याकडनं होत नव्हती, कुठलेही काम तुम्ही एकाग्रतेने करत नव्हतात, तर आता तुम्हाला तो शुभयोग सुरू होत आहे असं म्हणायला हरकत नाही। परंतु अष्टम स्थानात गेलेले मंगळदेव हे तुम्हाला थोडीशी चिडचिड निर्माण करून देतील, तापटपणा वाढवतील। हा तापटपणा जी व्यक्ती पोलीस मिलिटरी खाते याच्यामध्ये कार्यरत असेल तर अशा लोकांना अतिशय शुभ म्हटली जाईल, आणि याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना अतिशय शुभ म्हणता येईल। हे झालं तुमचं व्यक्तिगत जीवनाचं महत्त्वपूर्ण बदल घडणारं कार्य। याचबरोबर तुमच्या हातून एखादं शुभ मांगलिक कार्य सुद्धा घडून येऊ शकतं। यासाठी लग्नस्थानाचे मालक आणि पंचम स्थानाचे मालक हे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य घडून आणण्यासाठी एकत्र अष्टम स्थानात आलेले आहेत। अचानक एखादं महत्त्वपूर्ण कार्य तुमच्याकडनं घडून येऊ शकतं। एखाद्या मांगलिक कार्यामध्ये तुमचा नक्कीच सहभाग नोंदवला जाणार आहे। असे शुभ ग्रहमान तुम्हाला या येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये लाभत आहेत। याचबरोबर डिसेंबर महिन्यामध्ये तुमची धनस्थिती कशी राहणार आहे। धनस्थानाचे मालक शुक्रदेव हे सप्तम स्थानात विराजमान आहेत। सप्तम स्थान हे जोडीदाराच्या सौख्याचं स्थान मानलं जातं आणि त्याचबरोबर भागीदारीच्या व्यापाराचं मानलं जातं। तुम्हाला या महिन्याभरामध्ये गुंतवणुकीचे योग येणार आहे। जास्तीत जास्त तुमची गुंतवणुकीकडे तुमचा कल राहणार आहे। हा संपूर्ण महिना एका दृष्टीने आर्थिक लाभाचा आणि त्याचबरोबर गुंतवणुकीचा सुद्धा म्हणता येईल। याबरोबरच पराक्रम स्थानाकडे वळूयात। पराक्रम स्थानाचे अधिपती बुधदेव हे भाग्यस्थानात विराजमान आहेत। बुधदेव जेव्हा गुरुच्या राशीत जातात आणि गुरुचा आणि बुधदेवांचा नवपंचम असा शुभयोग होतो, त्यावेळेस तुम्ही तुमच्या बुद्धी कुशाग्रतेने कौशल्याने आणि एखादं चांगलं कार्य करण्यासाठी धडपड तुमची जी खूप दिवसापासून सुरू आहे त्या कार्यामध्ये सफलता निर्माण करून देणारं आणि त्यातनं पराक्रम कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणारं अतिशय शुभ ग्रहमान तुम्हाला याच महिन्यात 27 डिसेंबरपर्यंत लाभत आहे। याबरोबरच तुमच्या जीवनामध्ये छोट्याखानी प्रवास सुद्धा घडणार आहेत। प्रवासातनं तुम्ही आनंद लुटणार आहात, म्हणजे हा डिसेंबर महिना तुम्हाला पर्यटनासाठी सुद्धा अतिशय उत्तम म्हणता येईल। वाहन वस्तूचं सौख्य तुम्हाला अतिशय उत्तम मिळेल। तुमच्या आईचं तुम्हाला सौख्यही अतिशय उत्तम प्रमाणात मिळणार आहे। त्यांच्या सहवासात तुम्हाला जास्तीत जास्त राहण्याचे शुभ योग येणार आहेत, म्हणजे अतिशय शुभ फळ तुम्हाला चतुर्थ स्थानातील चंद्रदेव हे दर 2.25 दिवसांनी बदलत जरी असतील तरी सुद्धा तुम्हाला या महिन्याभरामध्ये प्राप्त करून देतील। याबरोबरच पंचम स्थानाकडे वळूया, ज्यावरून आपण शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय या सर्व संदर्भात माहिती घेत असतो। पंचमेश रविदेव हे राशीपत्रिकेतील अष्टम स्थानात विराजमान आहेत। अष्टम स्थान हे त्रिकभाव अशुभ भाव मानलं जातं, त्यामुळे नक्कीच तुम्हाला या दरम्यान खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे। कोणताही पदार्थ तुम्हाला खूप आवडतो म्हणून अतिसेवन केल्याने नक्कीच पोटाच्या तक्रारी, त्याचबरोबर कंबरदुखी, पाठदुखीचा विकार सुद्धा उद्भवू शकतात। त्यामुळे नक्कीच काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे महत्त्वपूर्ण आरोग्याची। याबरोबरच तुम्हाला तुमच्या संततीचं सौख्य सुद्धा अतिशय उत्तम मिळणार आहे। थोड्याफार प्रमाणात त्यांच्याशी नोकझोक राहू शकते, एखाद्या विषयावरती वाद संघर्ष होऊ शकतो, एवढं एक अशुभ फळ सुद्धा रविदेव देऊन देतील। याबरोबरच रवी महाराज हे तुम्हाला प्रेम सुख उत्पन्न करून देणारा ग्रहमान प्राप्त करून देतील, परंतु मंगळदेवांच्या युतीत आल्यामुळे तुमच्या रिलेशनमध्ये थोड्याफार प्रमाणात एखाद्या विषयावरती वाद संघर्षाकडे घेऊन जाणारा विषय वाढू शकतो। त्यामुळे काळजी घ्यायची आहे। संवाद साधताना किंवा एकमेकांसोबत व्यक्त होताना तुम्हाला त्यांच्या आवडीनिवडी किंवा त्यांना तुमच्या आवडीनिवडी कितपत माहिती आहेत यावर हे सगळं डिपेंड असतं, परंतु नक्कीच
व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केला तर तुमच्या रिलेशनशिपमध्ये वाद संघर्ष निर्माण करून देणं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल जास्त आकस किंवा प्रेम निर्माण करून देणं असं शुभाशुभ परिणाम करून देणारं पंचमस्थानातील रविदेवांचं फळ तुम्हाला या डिसेंबरमध्ये लाभत आहे. शिक्षण स्थानाकडे वळूयात. 5व्या घरावरून आपण शिक्षण योग पाहतो. रविदेव हे अष्टमस्थानात मंगळयुक्त झालेले आहे, त्यामुळे नक्कीच या महिन्यामध्ये तुमचं शिक्षणाकडे थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं. 15 ते 16 तारखेपर्यंत तुम्हाला शिक्षणासाठी थोडंसं दुर्लक्ष होण्याचे योग आहे, त्यामुळे लक्षपूर्वक तुमच्याकडनं काळजीने अभ्यास कसा होईल याकडे लक्ष द्या. सरस्वती देवीचे दर्शन घेत चला अभ्यासाला बसताना किंवा नामस्मरण तरी नक्कीच करत चला. यामुळे तुम्हाला अभ्यास केलेला हा स्मरणात राहू शकेल. याबरोबरच षष्ठ स्थानाकडे वळूयात. षष्ठ स्थानात बुधदेवांची रास आणि त्या ठिकाणीच आता सध्या केतुदेव आलेले आहेत. शत्रू त्रास किरकोळ प्रमाणात जाणवू शकतो. तुमच्याबद्दल, तुम्ही केलेल्या कार्याबद्दल वाह किंवा प्रशंसा झाल्यामुळे तुमचे हितचिंतक किंवा हितशत्रू यांचा थोड्याफार प्रमाणात त्रास निर्माण होऊ शकतो. याबरोबरच षष्ठ स्थानावर आपण आरोग्य पण पाहत असतो, तर आरोग्याच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तब्येतीची काळजी घ्यायची आहे, खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे. पुढील स्थानाकडे वळूयात. सप्तम स्थान राशीपत्रिकेतलं 7वं घर हे अतिशय महत्त्वपूर्ण स्थान मानलं जातं, कारण या स्थानावरून आपण आपला जोडीदार पाहत असतो. विवाह इच्छुक युवक युवतींसाठी मात्र हा महिना अतिशय लाभदायक म्हणता येईल. या महिन्याभरामध्ये तुमच्या विवाहाच्या कार्याला गती मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकते. तुमचे आई वडील किंवा तुमचे हितचिंतक जे तुमच्या विवाहाचं कार्य करून घेण्यासाठी, कार्य पूर्ण करून नेण्यासाठी, कार्यसिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न करतायत, तर त्यांच्या हाताला आता यश येऊ शकतं. जास्तीत जास्त प्रयत्नांना सुरुवात करू शकता. तुमच्या राशीपत्रिकेतील सप्तम स्थानाचे अधिपती सप्तम स्थानात असल्यामुळे दाम्पत्य जीवन उपभोगणाऱ्या स्त्री पुरुष वर्गाला हा महिना अतिशय उत्तम राहणार आहे. पतीला पत्नीची आणि पत्नीला पतीची साथ लाभणार आहे. अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला एकमेकांचं बॉन्डिंग असल्यामुळे एखादा चांगला व्यवहार किंवा एखादं चांगलं कार्य तुमच्या हातून घडू शकतं. वाहन वास्तूसाठी किंवा गुंतवणुकीसाठी तुमच्या दोघांचं एकमत होऊ शकतं. खरेदीसाठी सुद्धा एकमत होऊ शकतं. म्हणजे अतिशय शुभ ग्रहमान दाम्पत्य जीवन उपभोगणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. याबरोबरच या स्थानावरनं भागीदारीचे व्यापार पाहिले जातात, तर तुमचे भागीदारी व्यापारासंदर्भातील सहकारी वर्ग यांच्याशी तुमचं चांगलं जुळून घेणं किंवा त्यांच्यासोबत चांगलं कम्युनिकेशन असल्यामुळे एखादा आर्थिक व्यवहार अचानक घडून येणं असे शुभ ग्रहमान प्राप्त होतील. अष्टम स्थानाकडे वळूयात. अचानक लाभ प्राप्ती, यशप्राप्तीच्या संदर्भात विचार केला असता त्या स्थानामध्ये मंगळदेव आलेले आहेत, पण एखादं चांगलं कार्य तुमच्याकडनं नक्कीच घडून येऊ शकतं. भाग्यस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता भाग्यस्थानामध्ये गुरुदेवांची रास आणि गुरुदेव लग्नस्थानी आलेले आहेत. ज्या ठिकाणी गुरुदेव दृष्टी टाकतात तेथील वाढ फायदा किंवा ज्या ठिकाणी गुरुदेव असतात तेथील वाढ फायदा करतात. गुरुदेव लग्नस्थानी आल्यामुळे नक्कीच तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे करिअरची संधी किंवा एखादं चांगलं काम करण्याची संधी आली की ती तुम्ही नाकारू शकत नाही किंवा ती तुम्ही नाकारणार नाहीत. अशा पद्धतीने शुभ परिणाम प्राप्त करून देतील. शुभ संकेत सुद्धा प्राप्त होतील. या महिन्याभरामध्ये तुमच्या जीवनामध्ये एखादं चांगलं कार्य होणार आहे असे शुभ योग, शुभ संकेत सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं स्थान आपल्या करिअरचं स्थान, ज्यावरून आपण नोकरी, उद्योग, व्यवसाय पाहतो, असं दशमस्थान. दशमस्थानाचे अधिपती शनिदेव हे तुमच्या आर्थिक स्थानामध्ये, आयस्थानामध्ये आलेले आहेत 11व्या घरात. मूलत्रिकोण रास आणि स्वतःच्या राशीमधील असणारे शनी महाराज नक्कीच कृपादृष्टी करतील. व्यापारी वर्गाला अतिशय उत्तम ग्रहमान सुरू झालेला आहे. तुम्हाला व्यापारामध्ये सुसंधी प्राप्त होतील. लोखंडासंदर्भातील किंवा बिल्डिंग मटेरियल किंवा खरेदी विक्रीचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अतिशय उत्तम योग आता सुरू झालेले आहेत. याचबरोबर राजकारणात जी व्यक्ती आहे अशा व्यक्तींना सुद्धा अतिशय उत्तम कालावधी हा डिसेंबर महिना संभवतो. या डिसेंबर महिन्यामध्ये त्यांच्याकडनं समाजहित उपयोगी काहीतरी गोष्ट नक्कीच घडू शकते. त्यांच्या हातून एखादं शुभ कार्य घडू शकतं आणि त्यामुळे त्यांना स्वतःला मोठ्या प्रमाणात आनंद प्राप्त होऊ शकतो. म्हणजे हे झालं व्यापारी वर्ग आणि राजकारण क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या व्यक्तींसंदर्भात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कसा आहे? नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना थोडासा धावपळीचा आहे. कामाला गती ठेवावी लागणार आहे, सातत्य ठेवावे लागणार आहे. कर्मचारी वर्गांना अतिशय उत्तम म्हणता येईल, परंतु जी व्यक्ती IT इंजिनियर क्षेत्रामध्ये कामाला आहेत, IT क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, अशा व्यक्तींना कामाचा लोड वाढू शकतो असे ग्रहमान प्राप्त होत आहे.
याबरोबरच राशीपत्रिकेतील 11वं ग, ज्या ठिकाणी आपण पैसे, संपत्ती किती प्रमाणात येणार आहे, संपत्ती टिकेल का, किंवा संपत्तीचा उपयोग कसा घ्यायचा आहे याबद्दल विचार करतो, तर ते 11वं महत्त्वपूर्ण स्थान, याचे अधिपती शनी महाराज तिथे आलेले आहेत. शनी महाराजांची तृतीय दृष्टी लग्नस्थानावर येते, त्यामुळे नक्कीच तुमच्या हातून एखाद्या चांगल्या कार्यासाठी पैसा निर्माण करून देण्याची ताकद उत्पन्न होईल. एखादं चांगलं काम करण्यासाठी सहकार्य लाभेल आणि याबरोबरच तुम्हाला आर्थिक संचय सुद्धा चांगला होणार आहे. आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा महिना अतिशय उत्तम म्हणतो. याबरोबरच व्ययस्थानाकडे बोलूयात. राशीपत्रिकेतील 12वं स्थान, ज्यावरून आपण खर्च किती प्रमाणात होणार आहे याचा विचार करतो. 12व्या स्थानाचे अधिपती गुरु महाराज हे लग्नस्थानी आलेले आहेत, त्यामुळे नक्कीच एखाद्या शुभ मंगल कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी तुमच्याकडनं पैसा खर्च होऊ शकतो. श्रमदान होऊ शकतं, कारण श्रमदान हे श्रेष्ठ दान म्हटलं जातं आणि तेच तुमच्याकडनं होण्याची सुद्धा शुभयोग आहेत. अशा पद्धतीने मेष राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा जाणार आहे याबाबत आपण माहिती घेतली. आता आपण सगळ्यात महत्त्वाची असते ती उपासनेकडे वळूया. उपासनेमध्ये गणपती स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला आरोग्याच्या ज्या काही तक्रारी येणार आहेत त्या कमी प्रमाणात येतील किंवा येणार नाहीत. याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रविदेवांची उपासना सुद्धा करायची आहे. रीम रवये नमः हा जप केला तरी सुद्धा चालू शकतो, किंवा रामाच्या मंदिरात दर बुधवारी आणि शुक्रवारी दर्शनाला गेलात तरी सुद्धा चालू शकेल. अशा प्रकारे उपासनेमध्ये राहिल्याने तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये चांगलं कार्य तुमच्याकडनं घडून येईल. आळस नैराश्य येणार नाही. जिद्दीने आणि चिकाटीने तुमच्याकडनं एखादं चांगलं महत्त्वपूर्ण कार्य घडून येऊ शकतं. तर श्रोतेवर्ग, आज आपण संपूर्ण डिसेंबर महिना आपल्या मेष राशीला कसं जाणार आहे याबाबत माहिती घेतली. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. याचबरोबर तुम्हाला काही दैनंदिन जीवनामध्ये जीवनशैली व्यथित करताना काही अडचणी असतील, समस्या असतील, यावर काही मार्गदर्शन हवं असेल, जसे विवाह योग किंवा वाहन वास्तू योग, शिक्षण योग, संतती योग, याबद्दल काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. तुम्ही तो जाऊन पाहू शकता आणि नक्कीच मला संपर्कही करू शकता. पुन्हा भेटणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना या दत्त जयंती उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.